My name is Shital and today's video very special and very interesting because आज मी तुम्हाला सांगणार आहे की दर रविवारी करायची घरातील 10 पण छोटी पण महत्त्वाची कामे जी तुम्ही दर रविवारी कराच करा। तर अशी काही 10 पण छोटी आणि महत्त्वाची कामे मी आज तुम्हाला आजच्या या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे जी दर रविवारी तुम्हाला करायची आहे। चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। गाइज ट्रस्ट मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ना खूप जास्त यूजफुल आणि खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे। फक्त एक करायचं आहे, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, सर्वात प्रथम तर आपल्याला आपलं किचन रिसेट करायचं आहे। म्हणजेच पहा, जर आपण फ्रीजमधले जुने आणि खराब पदार्थ दर रविवारी काढले तर आपले घर आणि आपला फ्रीज हा स्वच्छ आणि हलका होतो। म्हणजेच पहा की दर रविवारी तुम्हाला फ्रीजमधले जुने खराब पदार्थ काढायचे आहेत। पहा, जुने एक्सपायर झालेले किंवा न वापरलेले पदार्थ तुम्ही काढून टाका। फ्रीज यामुळे स्वच्छ आणि हलका होतो। नंबर 2, आठवड्याचा साधा मील प्लॅन ठरवा। पहा, आठवड्याभरामध्ये काय बनवायचं याचं आधी नियोजन करा। वेळ, पैसे आणि मेहनत सगळे वाचतील। त्याचबरोबर जे आहे त्याचा आधी वापर करा, ज्यामुळे वेस्ट कमी होईल। म्हणजेच याचं उदाहरण द्यायचं झालं तर आठवड्याचा साधा मील प्लॅन ठरवण्यामध्ये तुम्ही समजा मंडेला तुम्ही भाजी आणि पोळी बनवताय तर ट्यूजडेला तुम्ही डाळ खिचडी बनवा, वेडनेसडेला तुम्ही व्हेज पुलाव बनवा, थर्सडेला पनीर भाजी आणि पोळी बनवा, फ्रायडेला व्हेज आणि पास्ता बनवा। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या घरातल्या सदस्यांच्या आवडीनुसार तुम्ही आठवड्याचा साधा मील प्लॅन ठरवा आणि तो रविवारी ठरवा। त्याचबरोबर रविवारी तुम्हाला तुमचा फ्रीजही स्वच्छ करायचा आहे आणि फ्रीजमधले जुने खराब पदार्थही काढायचे आहेत। नंबर 3 मध्ये बेडशीट आणि पिलो कवर्स बदला। म्हणजेच पहा, स्वच्छ बेडशीटमुळे चांगली झोप आणि फ्रेश सकाळ मिळते। त्यामुळे दर रविवारी तुम्हाला बेडशीट आणि पिलो कवर्स बदलायचे आहेत। त्यानंतर नंबर 4 मध्ये सोफा, कुशन आणि नेहमी दुर्लक्षित कोपरे जे आहेत जे आपण साफ करत नाही किंवा आपल्याला साफ करायला वेळ मिळत नाही आठवड्याभरामध्ये, तर तो रविवारी दर रविवारी तुम्ही तो कोपरे साफ करा जे दुर्लक्षित असतात। यामुळे धूळ आणि साचलेले कोपरे आणि कुशन स्वच्छ केल्याने घर दिसेल अधिक नीटनेटके आणि फ्रेश। त्यामुळे दर रविवारी सोफा, कुशन आणि नेहमी दुर्लक्षित केलेले कोपरे हे साफ करा। नंबर 5 मध्ये आठवड्याचे कपडे आणि युनिफॉर्म तयार ठेवा। म्हणजेच पहा, कुटुंबातील प्रत्येकाचे कपडे, युनिफॉर्म, रुमाल, मोजे, ॲक्सेसरीज आधीच तयार ठेवा। त्याचबरोबर सोमवारची सकाळ यामुळे तुमची तणावरहित होईल आणि तुम्ही न थकता अगदी उमेदीने आणि नव्या जोमाने तुम्ही आठवडाभर कामाला लागाल, काम कराल। त्यामुळे आठवड्याचे कपडे, युनिफॉर्म तयार ठेवा। कुटुंबातील प्रत्येकाचे कपडे, युनिफॉर्म, रुमाल, मोजे, ॲक्सेसरीज आधीच तयार ठेवा। नंबर 6 मध्ये लॉन्ड्री पूर्ण करून कपडे जागेवर ठेवा। म्हणजेच पहा, धुतलेले कपडे वाळवून छान दुमडून त्याच्या व्यवस्थित घड्या घालून योग्य जागेवर ठेवा। यामुळे तुमचे घर नेहमी व्यवस्थित आणि हलके वाटेल आणि फ्रेश मिळेल। त्याचबरोबर रविवार म्हणजे फक्त आराम नाही, थोडंसं घर आणि आठवडा रिसेट करण्याचीही वेळ असते। त्यामुळे दर रविवारी अशी काही कामे तुम्हाला करायची आहेत जी छोटी पण महत्त्वाची आहेत आणि तुमच्यासाठी नव्या फ्रेशनेसने आणि नव्या जोमाने काम करण्याची एक संधी आहे। नंबर 7 मध्ये आहे की तुम्हाला दर रविवारी किराणा आणि घरातील आवश्यक वस्तू तपासायच्या आहेत। म्हणजेच पहा, दूध, भाजी, फळ, डाळी, मसाले, तेल, टूथपेस्ट, साबण, क्लिनिंग सप्लायज काय संपत आले ते तुम्हाला लिहून ठेवायचे। आधी यादी करायची आणि मग खरेदी करायची। यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि ऊर्जा या तीनही वाचतील। त्यामुळे आठवडा तुमचा मस्त होईल आणि टेन्शन फ्री राहील। नंबर 8 मध्ये आहे की फोनमध्ये अननेसेसरी फोटो, स्क्रीनशॉट्स आणि फाईल्स तुम्हाला डिलीट करायचे आहेत। पहा, आपण आपल्या धावपळीच्या बिझी आयुष्यामध्ये आपण आपल्या फोनमध्ये कधीही जास्त लक्ष देत नाही। म्हणजेच काय त्यामध्ये गरजेचं आहे काय नाही हे आपण पाहत नाही। जसं की उदाहरण द्यायचं झालं की नको असलेले फोटोज वगैरे, तर यामुळे आपल्या फोनमध्येही काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात। त्यामुळे दर रविवारी तुम्हाला फोनमध्ये अननेसेसरी फोटोज, स्क्रीनशॉट्स आणि फाईल्स ज्या तुम्हाला लागत नाहीत, ज्या इम्पॉर्टंट नाहीत, युजफुल नाही आहेत ते डिलीट करायचे आहेत। थोडंसं डिजिटल डिक्लेटरसुद्धा गरजेचं आहे। यामुळे तुमचं मन हलकं होतं आणि फोनही फास्टर चालतो। वीकली एकदा तरी तुमचा फोन क्लीन करा। इम्पॉर्टंट फोटोज गुगल ड्राईव्ह किंवा क्लाउडवर बॅकअप ठेवा। अननेसेसरी ॲप्ससुद्धा तुम्हाला डिलीट करायचे। यामुळे तुमची डिजिटल जागा जर स्वच्छ असेल तर तुमचे मनही शांत होईल। नंबर 9 मध्ये आहे की वीकली प्रिपरेशन। म्हणजेच पुढच्या आठवड्याचं कॅलेंडर चेकलिस्ट पहा। यामध्ये
त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित नियोजनबद्ध असं काम करता येईल. नंबर 10मध्ये आहे की हँडबॅग, किड्स बॅग किंवा वर्क बॅग रिसेट करा. पहा, बिल्स, अपॉइंटमेंट्स, त्याचबरोबर स्कूल्स, वर्क, इसेन्शियल्स आधीच चेक करा. त्याचबरोबर रविवारी संध्याकाळी 30 मिनिटे द्या. सगळी कामे लिहून ठेवा. तयार केले की आठवडा तुमचा स्ट्रेस फ्री होईल आणि तुमचा आठवडा मजेदार आणि मजेशीर जाईल. तर गाईज, आजची ही 10 छोटी पण महत्त्वाची इम्पॉर्टंट अशी युजफुल कामे होती जी तुम्हाला दर रविवारी करायची आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा संपूर्ण आठवडा हा स्ट्रेस फ्री आणि अगदी मजेशीर आणि आनंदात घालवू शकता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये मांडा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.